नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव तालुक्यातील सामरा येथे चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून मोठी रक्कम लांबवली असल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एकूण किती रक्कम चोरीस गेली याबाबतची चौकशी सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आणखी काही ठिकाणी एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला असल्याचं वृत्त आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशीस प्रारंभ केलाय. या एटीएमवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून सीसीटीव्ही निष्क्रिय बनवण्यात आलं होतं. त्यानंतर हा लुटीचा प्रकार करण्यात आला असल्याचं समोर आलंय. चित्रदुर्गातील महाराष्ट्र बस वाहकाला काळे फासण्याच्या घटनांमुळे दोन्ही राज्यांच्या बसेस सेवेवर परिणाम झाला होता. त्या पार्श्वभूमीमुळे महाराष्ट्र कर्नाटक मधील बसेस सेवा 5 दिवस बंद होत्या. परंतु बेळगाव व कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर सुरक्षा वाढवण्यावर सहमती दर्शवल्यामुळे उद्या गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दुपारपासून पूर्वीप्रमाणे पूर्ण क्षमतेने बस सेवा सुरू करण्यासाठी सर्व व्यवस्था आम्ही केली आहे, अशी माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. सीमा भागातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं देवरवाडी तालुका चंदगड येथील श्री वैजनाथ देवस्थानात आज बुधवारी महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देवरवाडी येथील श्री क्षेत्र वैजनाथ देवालय हे प्राचीन आणि पुरातन काळातील मंदिर असून यादव काळात हेमाडपंथीय कलाकुसरीने हे मंदिर साकारलेलं आहे. आजच्या या महाशिवरात्रीच्या पवित्र दिनानिमित्त काल मंगळवारी रात्री 12 वाजल्यापासून महामृत्युंजय जप, रुद्राभिषेक आणि विविध पूजा अर्चा कार्यक्रम पार पडले. शिवरात्रीनिमित्त मंदिरातील शंकराच्या पिंडीला सफरचंदाची सुंदर अशी आरास करण्यात आली आहे. आज दिवसभर हजारो भाविक महादेवाच्या दर्शनाला उपस्थित राहणार असून उद्या गुरुवार दिनांक 27 रोजी दुपारी 12 ते 3 दरम्यान महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन वैजनाथ देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आलंय. महाशिवरात्रीनिमित्त बेळगाव शहर व परिसरातील ठिकठिकाणच्या शिवमंदिरात भाविकांचा महासागर पाहायला मिळत आहे. महाशिवरात्रीनिमित्त शहरातील जागृत देवस्थान, कपिलेश्वर, बिस्किट महादेव, मिलिटरी महादेव, कणबर्गी सिद्धेश्वर मंदिर आदी मंदिरे भाविकांनी गजबजून गेली आहेत. शिवाय महादेवाच्या दर्शनासाठी सकाळ 4 वाजल्यापासूनच भक्तांनी मोठी गर्दी केली होती. महाशिवरात्रीनिमित्त गर्दी होणार हे लक्षात घेऊन मंदिरांमध्ये भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. शिवभक्त आज भल्या पहाटेपासूनच फळे, फुले आणि पूजा साहित्य घेऊन आपल्या भागातील मंदिरांकडे जाताना दिसत होते. शिवनामाचा जप करणाऱ्या भाविकांनी प्रत्येक मंदिराचा परिसर फुलून गेला होता. बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथे असलेल्या जागृत श्री ब्रह्मलिंग मंदिरात आज बुधवार दिनांक 26 व उद्या गुरुवार दिनांक 27 रोजी अभिषेक, पूजा व महाप्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचं आयोजन ग्रामस्थ मंडळ करीत आली आहेत. यावर्षी देखील बुधवार दिनांक 26 रोजी अभिषेक व महापूजा असून गुरुवार दिनांक 27 रोजी दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे. तरी महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ मंडळांमार्फत करण्यात आलं आहे. यावेळी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष वसंत अष्टेकर, श्रीरंग भाष्कळ, पुंडलिक जाधव, विष्णू मोरे, यशवंत जाधव, बंडू भाष्कळ, गोपाळ पाटील, पुजारी पुंडलिक हलकर्णीकर, नारायण भाष्कळ, किसन बेर्डे, सतीश पाटील आदी यावेळी उपस्थित होते. बेळगाव शहरातील दक्षिण रहदारी पोलीस स्टेशन कॅम्प आहे. या कॅम्पला अनेक प्रवेशद्वार आहेत. यापैकी हा कॅटल रोड म्हणजे पोलीस ठाण्याच्या समोरील रस्ता आहे. हा रस्ता पूर्णतः उखडून गेला असून या रस्त्यावरून पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी गाडी अर्धा किलोमीटरपर्यंत डुलत जाते. रहदारी पोलीस स्टेशन असल्यानं पोलिसांना वारंवार याच रस्त्यावरून ये-जा करावी लागते. पोलीस स्टेशनपासून हा रस्ता सुरू होतो तर राकसकोप बस स्टॉपपर्यंत समाप्ती होते. या मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे जीव मुठीत धरून नागरिकांना तेथून प्रवास करावा लागत असून तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी महांतेश नगर येथील सरकारी शाळेला नुकतीच भेट दिली. या दरम्यान शाळेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून नवीन कंपाऊंड आणि विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन केले.
PWD क्वार्टर्स येथील उर्दू सरकारी शाळा आणि अंजुमन महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलनाला देखील आमदार आसिफ सेठ यांनी उपस्थिती दर्शवून याप्रसंगी कार्यक्रमातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. आपल्या मतदारसंघातील विविध शाळेतील अत्यावश्यक भासणाऱ्या सुविधा आणि संधी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण दिलेल्या वचनांची पूर्तता केली. यावेळी शाळेचे कर्मचारी, स्थानिक नेते आणि रहिवासी बहुसंख्येने उपस्थित होते. 10वी आणि 12वी परीक्षा देणारे विद्यार्थी आता परिवहन महामंडळाच्या बसमध्ये मोफत प्रवास करू शकतात. कर्नाटक राज्य सरकार अंतर्गत हा महत्त्वाचा निर्णय आज बुधवारी घेण्यात आला. 12वीची परीक्षा ही 11 ते 20 मार्च दरम्यान होणार आहे, तर 10वीची परीक्षा 21 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान होणार आहे. विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून परीक्षा केंद्रांपर्यंत या सेवेचा उपयोग होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांकडे परीक्षा प्रवेश तिकीट असणं गरजेचं आहे. नवे पाऊल, नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे. लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. वाढत्या वीज बिलाने त्रस्त असलेल्या नागरिकांना आता आणखी एक शॉक बसणार आहे. कर्नाटक विद्युत नियामक मंडळाने वीज बिल वाढ करण्याची तयारी सुरू केली आहे. आक्षेप नोंदवण्यासाठी उद्या गुरुवार दिनांक 27 रोजी हुबळी येथे बैठक बोलावण्यात आली आहे. नागरिक, उद्योजक, व्यापारी यांचे आक्षेप नोंदवल्यानंतर 1 एप्रिल पासून नवी दरवाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात दरवाढ होणार हे निश्चित आहे. राज्यात 1 एप्रिल पासून दरवाढ केली जाते. सध्या गृहज्योती योजनेमुळे वीज बिलाची रक्कम कमी येत आहे, परंतु मर्यादेपेक्षा अधिक वापर झाल्यास पूर्ण बिल दिलं जात आहे. सध्या उन्हाच्या झळा वाढल्या असल्यानं विजेचा वापरही वाढलाय. त्यामुळे बिलाचा आकडा दुप्पट झाल्यानं नागरिक चिंतेत आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बेळगावातील नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थानात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे ज्योतिर्लिंग देवस्थानातील प्रयागराजला गेलेल्या भक्तांनी तिथून येताना गंगा, यमुना, सरस्वती, त्रिवेणी संगम, गोदावरी, अयोध्या, काशी येथील तीर्थ आणलं असून त्या तीर्थाचे मंदिरात गंगा पूजन करून ज्योतिबा देवाला आणि महाकालेश्वरला जलाभिषेक घालण्यात आला. त्यानंतर ब्राह्ममुहूर्तावरती लघुरुद्राभिषेक करून महाकालेश्वरची मंदिरात आकर्षक अशी डोळ्यांची पारणे फेडणारी महाकालेश्वरची प्रतिकृती साकारण्यात आली. त्यानंतर सर्व भक्तांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. ज्योतिबा मंदिरात साकारण्यात आलेली महाकालेश्वरची प्रतिकृती ही सर्व भक्तांना पाहण्यासाठी खुली आहे. त्यामुळे सर्व भक्तांनी या दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन दादा महाराज अष्टेकर भक्त मंडळातर्फे कळवण्यात आलं आहे. बेळगाव जिल्हा पंचायत हॉलमध्ये आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य मोहीम कार्यक्रमाबाबत प्रगती पुनरावलोकन बैठक झाली. जीबी सिंड्रोम हा दुर्मिळ न्यूरोलॉजिकल विकार आहे, ज्यात शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली बाह्य नाड्यांना हल्ला करते. या विकाराच्या लक्षणांमध्ये हृदय गती वाढणे, रक्तदाबातील बदल, श्वासोच्छवासाच्या समस्या आढळतात. आरोग्य विभागाने सांगितले की प्लाझ्मा उपचारांद्वारे या विकारांवर उपचार होऊ शकतो. जनतेला सुरक्षित पाणी, आरोग्यदायक अन्न सेवन करण्याची आणि शौचालय वापरल्यानंतर हात धुण्याची सूचना दिली आहे. शंका असल्यास सरकारी रुग्णालयात तपासणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील सर्व पाणी स्रोतांची तपासणी करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर अहवाल सादर करण्याचे निर्देश राहुल शिंदे यांनी दिले आहेत. प्राचीन मंदिराचा वारसा सांगणाऱ्या बिस्किट महादेव मंदिरामध्ये शिवभक्त भाविकांनी महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी आज सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. आज सकाळपासूनच भाविकांनी श्री महादेव मंदिरामध्ये रांगा लावून महादेव शिवलिंगाच्या दर्शनाचा लाभ घेतला. 1 शतकपूर्ती प्राचीन इतिहास लाभलेल्या या मंदिरातील शिवलिंग असून भाविक मोठ्या श्रद्धेने या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात. आनंदनगर वडगाव बेळगाव येथील श्री शिव मंदिरात आज विधिवत महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. सकाळी महादेवाच्या पिंडीला अभिषेक करण्यात आला असून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रसंगी मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. उद्या गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दुपारी मंदिराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून याचा सर्व शिवभक्तांनी लाभ घ्यावा असे शिव मंदिराच्या वतीने कळवण्यात आलं आहे. प्रसंगी आनंदनगर भागातील नागरिक यावेळी उपस्थित होते. बेळगाव शहर व उपनगरात तब्बल 9 दिवसांनी पाणीपुरवठा काल मंगळवारी झाला.
मात्र नळाला म्हणावं तितकं पाणी न आल्याने पाणी टंचाई कायम राहिली। त्यामुळे L&T कंपनीने आज बुधवारी देखील काही उपनगरात टँकरने पाणी पुरवठा करून लोकांना दिलासा दिला। हिडकलमधून बेळगावला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय निर्माण झाला होता, पण आणखी पाणी टंचाई होईल अशी चिन्हे दिसत आहेत। मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून सशस्त्र आत्मसमर्पण करण्याचं काम सुरूच आहे। बुधवारी पोलिसांनी सांगितले की लोकांकडून 87 प्रकारची शस्त्रे, दारुगोळा आणि विविध वस्तू स्वेच्छेने आत्मसमर्पण केल्या जात आहेत। आतापर्यंत 7 पश्चिम जिल्ह्यांमध्ये शस्त्रे आत्मसमर्पण करण्यात आली आहेत। राज्यपालांनी राज्यातील शांतता राखण्यासाठी आणि परिस्थिती सामान्य करण्यासाठी मदत मागितली आहे। शस्त्रे आत्मसमर्पण करण्याबाबत काही अटींवर चर्चा करण्यात आली। केंद्र सरकारने 13 फेब्रुवारी रोजी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली। मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याच्या 4 दिवसानंतर हा निर्णय घेण्यात आला। सिंह यांनी 9 फेब्रुवारी रोजी राज्यपालांकडे राजीनामा सादर केला। राज्यात 21 महिन्यांपासून सुरू असलेल्या वांशिक हिंसाचारामध्ये 300हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय। त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। शेतकऱ्यांच्या विविध समस्या तात्काळ निकालात काढण्यासाठी हुबळी येथील हेस्कॉम कार्यालयावर कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात आला। संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याची ग्वाही दिल्यानंतर मोर्चा आणि आंदोलन मागे घेण्यात आले। संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांनी दरवर्षी अनेक शेतकऱ्यांचे शॉर्ट सर्किटने ऊस जळत आहेत, त्या ऊसाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। शेतकऱ्यांना पाणी पुरवठ्यासाठी 12 तास वीज मिळावी। अथणी, कागवाड, चिकोडी भागातील शेतकऱ्यांच्या पाईपलाईनचे विनाकारण 30 कोटी रुपये बिल आले आहे, ते बिल माफ झाले पाहिजे, अन्यथा भविष्यात रयत संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी सांगितले। हेस्कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेऊन सर्व मागण्या मान्य केल्या। शेतकऱ्यांना 10 तास वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले, त्यामुळे रयत संघटनेने आंदोलन मागे घेतले। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।